विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील। या संदर्भात पत्रक घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल नार्वेकरांच्या भेटीला देखील गेले होते। त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत। तसेच शरद पवार गटानेही अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता अशी माहिती होती। मात्र असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचं स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। काही दिवस त्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही। आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत। इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू। पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल।